तर मराठी माणसाच्या मुद्द्यावरून राजकारण सुरू आहे अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण दरेकरांनी केली। आम्ही काही पाकिस्तानमध्ये नाही, पाकिस्तानमधून आलो नाही, इथे सगळे मराठी आहेत। मराठीचा मुद्दा घेऊन राजकारण सुरू केल्याचा हा प्रकार आहे असं देखील दरेकरांनी म्हणत ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय। भरत गोगावलेंचं अशा प्रकारचं वक्तव्य चुकीचं आहे, सांभाळून वक्तव्य केलं पाहिजे असं देखील दरेकरांनी म्हणत भरत गोगावलेंना सल्ला दिलाय। तसंच उत्तर भारतीयांचा महापौर होणार नाही असं दरेकरांनी स्पष्ट केलेलं आहे। आपल्यासोबत सध्या बोलण्यासाठी प्रवीण दरेकर सर आहेत। मराठी माणसाच्या मुद्द्यावरून राजकारण सुरू आहे का? एकंदरीत तुमची यावर काय प्रतिक्रिया? नाही, 100% राजकारण सुरू आहे ना। काय बाकीचे आम्ही कोण काय पाकिस्तानात ना आलोय का? आम्ही पण मराठी आहोत ना। राज्याचे मुख्यमंत्री मराठी आहेत, मंत्रिमंडळ मराठी आहे। राज्यातल्या जनतेने 137 आम्हाला आमदार, आमच्या महायुतीला 80% मेजॉरिटी दिली, तर काय मराठीच वोटर आहेत ना। आता महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत, म्हणून मराठीचा मुद्दा घेऊन राजकारण करण्याचा केविलवाना प्रयत्न आहे। हे सरकार मराठीच्या बाजूने आहे, मराठी माणसांचं सरकार आहे। या राज्यात मराठीची सक्ती आहे, हिंदीची सक्ती नाही, हिंदीची सक्ती नसणार। कुठेतरी असं म्हटलं जातं की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात म्हणून कुठेतरी भीती वाटतेय सत्ताधारी पक्षाला। हो, खूप घाबरतो आम्ही। कोकणामध्ये कुठेतरी हा विचित्र प्रकार सुरू आहेत, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। भरत गोगावलेंनी वक्तव्य केले, तुम्हाला काय वाटतं? नाही, अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं आहे की मर्डर करून पण राजकीय उंची गाठता येईल, तर मला वाटतं वाईट संदेश जातो। जबाबदार नेत्याने अशा प्रकारे वक्तव्य करताना काळजी घ्यायला पाहिजे अशी माझी नम्र विनंती आहे। मुंबईमध्ये उत्तर जे आहे त्यांचा महापौर बसण्याची शक्यता पुढे येणार आहे, तुम्ही कसं बघताय? कुठे शक्यता आली? असं कुठे झालंय? कोणतरी एखादा माते फिरू बोलतोय आणि त्याच्यावर ते उत्तर भारतीयांचं मत आहे असं काय मानायचं कारण नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील सह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।